नमस्कार. इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांदे भजे कसे बनवायचे ते. त्यासाठी लागणारे साहित्य आहे उभा चिरलेला कांदा, त्यानंतर आहे सोडा, ओवा, परत लागणार आहे तुम्हाला बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचप्रमाणे लागणार आहे लाल तिखट, पुन्हा मीठ. अशा प्रकारे आपल्याला कांदा भजे तयार करण्यासाठी लागणारे सामान आहे आणि पीठ मिळवण्यासाठी किंवा मळण्यासाठी पाणी. आता मी तेल गरम करायला ठेवत आहे. त्यानंतर आपण पीठ मळायला घेऊया. एका पातेल्यामध्ये मी घेत आहे चिरलेला, साधारण 2 कांदे चिरलेले आहेत मी. कांदा त्यात टाकत आहे मी 1 टेबलस्पून मीठ आणि लाल तिखट 2 टेबलस्पून आणि ओवा टाकत आहे 1 टेबलस्पून आणि ही अर्धी वाटी बेसन. हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे असं, कारण कांद्याला थोडंफार पाणी सुटतं आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बेसन आणि कांद्यात मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे शेवटला सोडा, खायचा सोडा आणि ही कोथिंबीर. कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपले हे पीठ तयार झालेलं आहे. तर आपण आता हे आपलं तेल गरम झाले का पाहूया आणि तेलात सोडूया. थोडंसं गरम झालेलं नाही, थोडं गरम होऊ द्या. तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण भजे सोडून घेऊया. कांदा भजे म्हणजे जास्त प्रमाणातच कांद्याचा वापर केला गेला पाहिजे. त्यामध्ये कमी आचेवर आधी भाजून तळून घ्यायचं आहे तुम्हाला. खालून परतून घ्यायचे तुम्हाला. हे 1-2 मिनिटं ठेवून तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला. तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता, कट करून किंवा बारीक मिक्सर मध्ये काढून. मस्तच कलर आलाय. छान लाल खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. पाहू शकता छान असे मस्त झालेले आहेत. आणखी थोड्या वेळ लाल होईपर्यंत भाजले, तळले की झालंच, आपले भजे खाण्यासाठी तयार. आता आपण आपले कांदे भजे तयार झालेले आहेत. तर ते काढून घेऊया एका डिश मध्ये. मस्तच असे सगळे कांदा भजे मी तळून घेणार आहे. राहिलेले भजे पण मी सगळे तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता एवढे आपले तळून झालेले आहेत. आता हे तळून झाले की आपले रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता आपले कांदा भजे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. पाहूनच खावे असे वाटतात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.